कसलं पेट्रोल, कसलं डिझेल आणि कसली आली महागाई. अहो शेठ, जग इकडचं तिकडं होईल, पण कोल्हापूरकरांची हौस काही कमी व्हायची नाही. सध्या देशात सोन्या चांदीचा भाव गगनाला जाऊन भिडलाय. गरिबाचं बजेट पार कोलमडून पडले. पण कोल्हापुरात एका सासऱ्यानं जावयावर असा काय प्रेमाचा पाऊस पडलाय की बघणारे तोंडात बोट घालायला लागलेत. तर झालं असं की सध्या चाललाय धोंड्याचा महिना, म्हणजे अधिक मास. आता या महिन्यात जावई बापूंचा मानपान करायची जुनी रीत आहे. कुणी सोन्याची अंगठी देतय तर कुणी कपडे लत्त करतय. पण या दिलदारानं हौशी सासऱ्यानं डायरेक्ट 1.5 किलो चांदीची अस्सल कोल्हापुरी चप्पल जावयाच्या पायात घातली. हा रांगडा कारभार बघून अख्ख्या महाराष्ट्रात एकच बोबाटा चाललाय, सासरा असावा तर असा. बरं, एकीकडं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परकीय चलन वाचवायसाठी वर्षभर सोनं नका घेऊ, इंधन वाचवा असं आवाहन करतात. पण कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा. मोदीची तुमचं ऐकू पण जावयाच्या मानपानात कमी पडणार नाही असं म्हणून या बड्या उद्योजकानं सांगली आणि कोल्हापुराच्या कारागिरांना कामाला लावलं. तब्बल 8 दिवस घाम गाळून विक्रांत माळी नावाच्या कारागिरानं या चपला तयार केल्यात. आता सगळ्यात मोठा सवाल, या चपलांची किंमत किती? तर ऐका, आजकाल 1 किलो चांदीचा भाव थेट 3 लाखांच्या घरात गेलाय. या 1.5 किलोच्या चपलांसाठी 4 लाखाची चांदी लागली आणि कारागिरांची मजुरी झाली 22,000 रुपये. म्हणजे टोटल 4,22,000 रुपये खर्चून जावई बापूंसाठी चांदीच्या चपला तयार केलेत. सध्या या चांदीच्या चपलांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. नेटकरी गमतीनं म्हणतात, या चपला घालून जावई बापू घराबाहेर पडले तर चपलेच्या सुरक्षेसाठी 4 बाउन्सर लागतील. तर कुणी म्हणतंय चपलेचा चोरांपासून बचाव कसा करायचा, ह्योच मोठा प्रश्न आहे. काय बी असो, महागाई आणि मंदीच्या या टाइमात बी कोल्हापूरच्या सासऱ्यानं दाखवून दिले की जावयाच्या हौसेसाठी कोल्हापूरकर कधीच माग हटत नाहीत. आणि म्हणूनच म्हणतात, कोल्हापूरचा नादच खुळा. नमस्कार, मी विक्रांत माळी, महालक्ष्मी सिल्वर कोल्हापूर. माझ्याकडे एका व्यापाऱ्याची अशी रिक्वायरमेंट आली की चांदीची चप्पल बनवून द्या, असंच त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही बनवता का? तर मी म्हटलं हो, आपण बनवू शकतोय. त्यानुसार त्यांनी मला माप दिलं आणि त्या पद्धतीनं कोल्हापुरी चप्पलासारखी हुबेहूब चप्पल बनवण्याचं मला ऑर्डर दिली. त्यानंतर मी मार्केटमधून कोल्हापुरी चप्पल पहिल्यांदा चांदीची कधीच केली नव्हती. त्यामुळे मी कोल्हापुरी चप्पल पहिल्यांदा विकत घेतली चमड्याची. त्याचा अभ्यास केला, ते कशा प्रकारे त्याची रचना आहे, त्याला डिझाईन्स कशा कशा प्रकारचे असतात, त्याचा अभ्यास करून त्यानं जसे चमड्याचे पार्ट असतात तसे मी चांदीचे पार्ट बनवले चप्पलाचे आणि त्यानुसार जोडून ही चप्पल मी तयार केली. साधारण 8 ते 10 दिवस लागले मला चप्पल करण्यासाठी. ज्यावेळी चप्पल पूर्ण झाली त्यावेळी ज्यावेळेला मी व्यापाऱ्याला फोन केला की तुम्ही या आणि तुमची ऑर्डर पूर्ण झाली, त्यावेळी तो प्रत्यक्षात आल्यानंतर ते बघितल्यानंतर त्याची प्रतिक्रिया अशी झाली की वा, माझ्या अपेक्षेपेक्षा फारच चांगली चप्पल झालेली आहे आणि भविष्यात जर का काय अशा प्रकारची ऑर्डर आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू. आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची एक प्रथा आहे आणि त्याच संदर्भात ही चप्पल बनवायची असं मला त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या सासरेबुवांनी जावयाला गिफ्ट द्यायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवा अशा रूपरेषेतून मला ही चप्पल बनवायला सांगितली आणि त्या पद्धतीने मी ही चप्पल बनवलेली आहे.